6 एप्रिल 1980 रोजी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि हा 6 एप्रिल दिवस आपण स्थापना दिवस म्हणून सर्व देशभर साजरा करत असतो. तसाच आपल्या देवळात मंडळाचा हा कार्यक्रम करतो आहे. 6 एप्रिलचं आपल्याला माहिती आहे की त्याच्या आधी जनसंघ होता आणि जनसंघाचा जनता पार्टीत विलीन झाल्यानंतर आपण जनता पार्टी जेव्हा त्याचे बाहेर पडलो तेव्हा मुंबईमध्ये मोठी विराट सभा झाली आणि त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले आणि त्या सभेमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे समाजवादी विचारसरणीचा एक घोषणा झाली होती. पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1980 नंतर 82च्या निवडणुकीला आपण मार खाल्ला होता सपाटून. फक्त 2 खासदार होते आणि त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये चढती बाजणी म्हणजे सातत्याने आपल्या संख्येत वाढ होत आली आणि 2014मध्ये पहिल्यांदा स्वतःच्या बळावर भारतीय जनता पार्टीची देशात सत्ता आली आणि ती आस्थाघात सत्ता चालू आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुशल नेतृत्वाखाली आणि आंतरराष्ट्रीय त्यांचा वजन दबदबा असल्यामुळे आपल्याला सुद्धा प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो. आज हा स्थापना दिवशी आपण सगळ्यांचं स्मरण करूया. ज्याने स्थापना केली ते भारतीय जनसंघ म्हणून जरी असले तरी भारतीय जनता पार्टीचेच ते आपल्याला म्हणता येतील. की श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, आपल्याला दीनदयाळ उपाध्याय असतील, लालकृष्ण अडवाणी हे सगळ्या नेत्यांचं आपण आठवण काढूया आणि आजचा दिवस साजरा